आणि अशा सोहळ्यात पुढील मॅच मात्र खेळवली जाते आणि मी क्रिकेटचा पूर्ण क्रीडा मैदानातून लेखाजोखा हाल थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सर सज्ज होत आहेत आणि मी सूत्रपूर्ण समालोचन कक्षाकडे सुपूर्द करतो. तोपर्यंत चला जाऊया मैदानाकडे. सामना चालू होतोय. माऊली स्पोर्ट तिरवडे विपक्ष रॉयल स्टार सावंतवाडी अशा दोन संघादरम्यान या चेंडूवर मिळतात ती एकेरी धाव. आपल्याला फलंदाजी करताना दिसतो तो रॉयल स्टार सावंतवाडी संघ. रोहन त्याच्या साथीला तुषार देऊलकर अशी दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या दिशेने. तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज सुशील. मोठा फटका तुषारच्या बॅटमधून चेंडूचा प्रवाह, रोहनच्या बॅटमधून चेंडूचा प्रवास हा निश्चितच षटकारासाठी. या चेंडूवर मिळतात त्या 6 धावा. दरम्यानच्या काळामध्ये पुढचा सामना असणार या सामन्यातील विजेता संघ विपक्ष मालवणी बॉईज. तरी मालवणी बॉईज संघानं आपण रेडी राहायचं. यानंतर आपला लगेच सामना होणार आहे, त्यामुळे मालवणी बॉईज आपण रेडी राहायचं आहे. या सामन्यातील विजेता संघाबरोबर आपला पुढचा सामना होणार आहे, उपांत्यपूर्व फेरीचा सामना, त्यामुळे आपण रेडी राहायचं आहे मालवणी बॉईज. एक चांगला फटका पाहायला मिळतोय रोहनच्या बॅटमधून. संघाची सांघिक धावसंख्या होते 7 धावा. एक महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी. जिंकणारा संघ हा उपांत्यपूर्व फेरीमध्ये मालवणी बॉईज संघाबरोबर 2 हात करणार आहे, त्यामुळे करो या मोरोची सामना असेल या दोन्ही संघांसाठी. पराभूत होणारा संघाचा प्रवास हा इथेच समाप्त होईल, परंतु जिंकणारा संघ मालवणी बॉईज संघाबरोबर उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये 2 हात करण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो सुशील नावाचा गोलंदाज, ज्याने 2 चेंडू हाताळले. 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केलाय. तोच गोलंदाज सुशील सज्ज होतोय. तर आक्रमक फलंदाज रोहन सज्ज होतोय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही आणि या चेंडूवर गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज सुशील. पहिला गडी हा डगआउटच्या दिशेनं रोहनच्या रूपानं, अर्थात पहिला गडी बाद हा 7 या धावसंख्येवर. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 5वं पर्व आपण अनुभवतोय. एका बाजूनं सामना रंगतोय रॉयल स्टार सावंतवाडी विपक्ष माऊली स्पोर्ट तिरवडे अशा दोन संघादरम्यान. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना लक्ष्मण नाईक, ज्यानं गोलंदाजी सुरेख केली होती मागच्या सामन्यामध्ये, तोच लक्ष्मण नाईक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करते. अनेक समर्थकांच्या नजरा असतील लक्ष्मण नाईकच्या फलंदाजीवर, अनेक समर्थकांच्या नजरा असतील तुषार देऊलकरच्या फलंदाजीवर. तर मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकारांची आतषबाजी केलेला लक्ष्मण नाईक क्रीजच्या दिशेनं अर्थात खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गवर सज्ज होतं सुशील नावाचा गोलंदाज, ज्यानं मागच्या चेंडूवर रोहन नावाचं वादळ शमवण्याचा यशस्वी ठरतोय गोलंदाज सुशील. तो सुशील सज्ज होतोय या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. एक महत्त्वपूर्ण सामना रॉयल स्टार सावंतवाडी विपक्ष माऊली स्पोर्ट तिरवडे अशा दोन संघादरम्यान. लक्ष्मणच्या बॅटमधून सुरेख असा देखणा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंगअपच्या दिशेनं, जोपर्यंत थोडंसं गचा क्षेत्ररक्षण. दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाज या संधीचा पुरेपूर फायदा उठवताना धावा जमवत आहेत 2 आणि 2 धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 1 गडी बाद 9 अशी सांघिक धावसंख्या. महत्त्वपूर्ण सामना. जिंकणारा संघ उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये मालवणी बॉईज संघाबरोबर 2 हात करील, परंतु पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास हा इथेच समाप्त होणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु दरम्यानच्या काळामध्ये पंच सांगतात की झेलचितचं जोरदार अपील. पंच अपील उचलून धरतात आणि फलंदाज बाद होतोय. लक्ष्मण नाईक बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा गडी हा डगआउटच्या दिशेने. चांगली गोलंदाजी मैदानावरती माऊली स्पोर्ट तिरवडे संघ सावंतवाडी तालुक्यातील एक बलाढ्य संघ माऊली तिरवडे संघ आपल्या अस्तित्वाची कसोटी, अस्तित्वाची लढाई खेळताना या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये औचित्य सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 5वं पर्व आपण नेरूळच्या भव्य दिव्य मैदानावरती अनुभवताना दिसतोय. एक चांगला हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रॉयल स्टार सावंतवाडी विपक्ष माऊली स्पोर्ट तिरवडे असे 2 संघ एकमेकांसमोर उभे ठाकतायत. जिंकणारा संघ उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये मालवणी बॉईज संघाबरोबर 2 हात करणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा जर विचार केला, सकाळच्या सत्रामध्ये वरद 11 संघानं
या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्या बाजूने कालच्या दिवसाचा जर विचार केला रेजिंग स्टार मालवण संघानं या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय. विशाल लुडबेची कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आक्रमक शैलीची फलंदाजी, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आणि त्यामुळे रेजिंग स्टार मालवण संघ ओमकार 11 घोणसरी संघाचा पराभव करून या स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय. दुसऱ्या बाजूने बघायचंय कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. एका बाजूने वरद 11 संघ सेमीफायनल मध्ये, तर दुसऱ्या बाजूला एक महत्त्वपूर्ण सामना, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कमबॅक करतोय गोलंदाज सुशील नावाचा गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवर जरी षटकार ठोकला त्यानंतर मात्र कमबॅक करताना मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर रॉयल स्टार सावंतवाडी संघ पोहोचतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 9 धावा. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सुशीलचं एक दर्जेदार षटक, चांगली गोलंदाजी म्हणता येईल रॉयल स्टार सावंतवाडी संघाची. अर्थात सावंतवाडी संघातून बॅड बॉय सावंतवाडी संघ एक दर्जेदार संघ. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये सन्मान्य राजारामजी गावडे साहेबांचा राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सन्मान्य सिद्धेश काष्टे यांच्या मालकीचा समर्थ 11 तळवडे संघ या मैदानावरती खेळताना. गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी परेश नावाचा गोलंदाज. अर्थात त्याला सामना करेल तुषार देऊलकर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मैदानावरती. तो तुषार देऊलकर सज्ज होतोय. 12 चेंडूचा सामना आहे, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये आक्रमण करावं लागेल रॉयल स्टार सावंतवाडी संघाच्या फलंदाजांना. दुसऱ्या बाजूनं एका अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला करावी लागेल माऊली स्पोर्ट तिरवडे संघाला. सुरेख असा चेंडू यावेळी पाहायला मिळतोय परेश कडून, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो परेश नावाचा गोलंदाज. चेंडूची निर्धाव समाप्ती होते आणि धावसंख्या स्थिरावलेली 9 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. तुषार आणि त्याच्या समेत मनीषी जमलेली जोडी मैदानावरती. यावेळी मोठा फटका तुषारच्या बॅट मधून, चेंडूचा प्रवास हा निश्चितच या ठिकाणी एक सुरेख असा झेल टिपतोय. एक चांगला दर्जेदार झेल, सीमारेषेचा अंदाज घेतला आणि त्यानंतर एक सुरेख असा देखणा झेल आपल्याला डीप लॉंग ऑन सीमारेषेवर पाहायला मिळतोय. काही इंचाने आतमध्ये झेल घेतोय तो सीमारेषेच्या क्षेत्ररक्षक. एक विवेकने सुरेख असा झेल टिपतोय. चांगला देखणं निश्चितच षटकार होता, परंतु आपण संपूर्ण आपल्या शरीराचं संतुलन राखताना एक सुरेख असा देखणा झेल आणि तुषार देऊलकरची खेळ या ठिकाणी समाप्त होते. तिसरा गडी हा डगआउटच्या दिशेनं, सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 9 धावा. 3 गडी बाद 9 धावा धावफलकावर. एका बाजूने पाहिलं माऊली स्पोर्ट तिरवडे संघाची एक चांगली दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेनं पावलं टाकताना राहुल नावाचा फलंदाज. अर्थात चांगली गोलंदाजी, प्रारंभीचं पहिलं षटक हाताळलं होतं सुशीलनं, किप्पाशी गोलंदाजी. त्यानंतर मात्र परेश कडून चांगली गोलंदाजी मैदानावरती. सामना जिंकेल तो जाईल पुढच्या फेरीमध्ये. त्याचा सामना असेल मालवणी बॉईज संघ फेरीचा सामना आणि सकाळच्या सत्रामध्ये वरद 11 संघाने या स्पर्धेच्या अंतिम या ठिकाणी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. गत वर्षीचा अंतिम उपविजेता संघ वरद 11 बघायचा आहे या वर्षीच्या अर्थात 5व्या पर्वामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय. गणेश कुबल त्याच्या साथीला दाजी नाईक यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील आजच्या या शेवटच्या दिवशी. सुरेख प्रकारचा पंचांचा इशारा येतोय. स्वेर चेंडू अर्थात डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. या चेंडूवर अवांतर स्वरूपाची एक धावा कशा येऊ दे, महत्वपूर्ण धावा असतील. माऊली स्पोर्ट रॉयल स्टार सावंतवाडी संघाला महत्वपूर्ण धाव असेल ती एकेरी धाव. धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. चला पंच जरा सामना लगेच घ्यायचा, लवकरात लवकर घ्यायचा आहे. अजून एक उपांत्यपूर्व सामना, एक सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा 3 सामने व्हायचे. पंचांना कृपया सूचना आहे की आपण लवकरात लवकर सामना कसा संपेल याकडे लक्ष द्यायचं आहे. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय परेश नावाचा गोलंदाज. त्याच्या समोर आक्रमक फलंदाज राहुल. यावेळी फुलटॉस प्रकारचा चेंडू, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूचा प्रवास नो मॅच लँड मध्ये पडतोय आणि चेंडूवर मिळत आहे ती एकेरी धाव. एकेरी धाव संख्येनं आता मात्र या ठिकाणी 11 सांघिक धाव संख्येवर पोहोचतोय.
रॉयल स्टार सावंतवाडी संघ एका बाजूने जर पाहिलं विवेकने घेतले एक असा झेल डीप लॉंग आणि सीमारेषेवर आणि त्यानंतर कमबॅक करताना माऊली स्पोर्ट तिरवडे संघ या सामन्यामध्ये यानंतरचा होणार असेल उपांत्यपूर्व फेरीचा सामना उपांत्य पूर्व फेरीचा सामना मालवणी बॉईज आणि त्यानंतर या सामन्यातील विजेता संघ. पंचांचा इशारा येतोय सर चेंडू अवांतर स्वरूपाचे 1 धाव आणि हा चौकार म्हणजे अवांतर स्वरूपाच्या 5 धावा धावफलकावर. प्रत्येक धावी लाख मोलाची असेल. प्रथम फलंदाजी करणार रॉयल स्टार सावंतवाडी संघाला, कारण आपण जेवढ्या धावा जमवाल तेवढंच आव्हान असेल, त्यापेक्षा 1 धाव जास्त आव्हान असेल ते प्रतिस्पर्धी माऊली स्पोर्ट तिरवडे संघाला. त्यामुळे प्रत्येक धावी लाख मोलाची असेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये रॉयल स्टार सावंतवाडी संघाला. धाव संख्या होते सांघिक 16 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरी ओव्हर चालू आहे. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्गवर परेश. फुलटॉस प्रकारचा चेंडू या चेंडू पॅडवर आदळतोय आणि या चेंडूवर मिळतात ती अवांतर स्वरूपाची एकेरी धाव. आता मात्र आक्रमण करावं लागेल रॉयल स्टार सावंतवाडी संघाला, कारण दुसऱ्या बाजून जर पाहिलं माऊली स्पोर्ट तिरवडे संघ एक आक्रमक शैलीची फलंदाजी या संघाकडे आहे. सावंतवाडी तालुक्यातील 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकतात. एका बाजूला माऊली स्पोर्ट तिरवडे संघ, त्याच्या साथीला रॉयल स्टार सावंतवाडी संघ. 17 धावा धावफलकावर. आतापर्यंत धावफलकावर 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडी बाद 17 धावा. आमच्याच एक सुरेख असा देखणा फटका राहुलच्या बॅट मधून झेलच्या खाली क्षेत्ररक्षक यलमाचा झेल कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि चौथ्या गड्याच्या रूपात राहुल बॅक टू द पॅव्हलियन. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका बाजूला विवेकने घेतलेला झेल डीप लॉंग सीमारेषेच्या नजदीक. तुषार देऊलकरची खेळी संपुष्टात आणि त्यानंतर निकितने घेतलेला एक सुरेख असा झेल. प्रत्येक झेल हा लाख मोलाचा असेल माऊली स्पोर्ट तिरवडे संघाला. सावंतवाडीतील 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. ग्लोबल मालवणी संघाचा संघनायक आपण खूप मान्यवर कक्षामध्ये यायचंय आणि आपलं सहभाग सन्मान चिन्ह घ्यायचंय. ग्लोबल मालवणी संघनायक. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 17 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. नवीन बॅटर नवीन बॅटरचं नाव नवीन. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल स्टार सावंतवाडी संघ पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. सांघिक धावसंख्या 17 धावा प्रति षटकामागे 8.50च्या सरासरीने धावसंख्या बनवताना रॉयल स्टार सावंतवाडी संघ. दुसऱ्या बाजूनं एक चांगली दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं होतं सुशील आणि त्याला साथ देताना परेश. चांगली गोलंदाजी. चला पंच सर्व दोन्ही संघांसाठी एक विनंती आहे, सामना लवकरात लवकर संपवण्यासाठी आपण लक्ष द्यायचं आहे. यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा सामना सेमीफायनल आणि महाअंतिम सामना होणार आहे. तरी दोन्ही संघांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आयोजकांना. तिसरं अर्थात या डावातील शेवटचं सांगता करणारा षटक घेऊन गोलंदाज ओम आणि त्यांच्या समोर असेल डावकुडी हाताचा फलंदाज मनीष. या मात्र मोठा फटका मनीषच्या बॅट मधून. चेंडूचा प्रवास निश्चितच 1 बाउंड सीमारेषा पार. या चेंडू मिळते चौकार. 4 धावा धावफलकावर. रॉयल स्टार सावंतवाडी संघ पोहोचतोय 21 धावा 21 लॉस ऑफ 4 विकेट. 21 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे ओम नावाचा गोलंदाज, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच ओम. याला मात्र चतुरस्थ गोलंदाजी करावी लागेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. जिंकणारा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये मालवणी बॉईज संघाबरोबर 2 हात करेल, परंतु पराभूत होणारा संघाचा प्रवास हा इथे समाप्त होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करावे लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागेल तो या दोन्ही संघांसाठी. अर्थात गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय ओम नावाचा गोलंदाज. मनीष साठी मोठा फटका. मनीषच्या बॅट मधून चेंडू पायच्या झेलच्या खाली. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेलचा प्रवास चेंडूचा प्रवास 1 बाउंड सीमारेषा पार. या चेंडूवर मिळतात चौकार आणि चौकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर गणल्या जात आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 सुरेख असे चौकार आपण पाहतोय मनीषच्या बॅट मधून. मनीष चौकारांची हॅट्रिक या मैदानावर करतो का, की या ठिकाणी पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये दाजी नाईकच्या बॅट मधून आपण षटकारांची हॅट्रिक.
30 चौकारांची हॅट्रिक मैदानावर होते का? यावेळी मात्र सुरेख असा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं तर निश्चितच गोलंदाज ओमनं एक चांगला दर्जाचा चेंडू आणि या चेंडूवर मिळते ती एकेरी धावसंख्येला पोहोचते धावपलकावर 26 लॉस ऑफ 4 विकेट 26 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतरचा होणारा सामना असेल उपांत्यपूर्व फेरीचा सामना मालवणी बॉईज विपक्ष या सामन्यातील विजेता संघ आणि त्यानंतर विजेत्या संघाचा सामना होईल सेमीफायनलचा वरत 11 संघाबरोबर. फुलटॉस प्रकारचा चेंडू या पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू सर चेंडू आणि या चेंडूवर पाहायचं आहे पंचांचा इशारा तर स्वर चेंडू आणि या चेंडूवर मिळतात त्या 2 धावा म्हणजे अवांतर एकूण मिळतात त्या 3 धावा आणि 3 धावांना पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. 3 धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते 29 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटचा चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईकच्या दिशेने नवीन सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडूगर ओम. या मात्र मोठा फटका चेंडूचा प्रवास डीप लॉंगांच्या दिशेनं एक सुरेख असं क्षेत्ररक्षण विवेक करून पाहायला मिळतोय. ज्या विवेकनं एक सुरेख असा झेल टिपला होता तुषार देऊलकर या बॅटरचा तोच विवेक आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धाव संख्येनं 30 धावा या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. रॉयल स्टार सावंतवाडी संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. येणारे चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडूचा सामना करण्यासाठी मनीष या ठिकाणी सुरेख असा फटका मनीषचा चेंडूचा प्रवास हा निश्चितच 1 बाउल सीमारेषा पार या चेंडूवर मिळतोय चौकार. चांगलं कमबॅक करताना दिसतोय तो संघ रॉयल स्टार सावंतवाडी संघ. चांगलं कमबॅक मैदानावरती या षटकामध्ये निश्चितच 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावपलकावर 34 लॉस ऑफ 4 विकेट 4 गडी बाद 34 धावा धावपलकावर. येणारा चेंडू असेल शेवटचा आणि शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी डावखुरी हाताचा फलंदाज ज्या फलंदाजाने या षटकामध्ये 3 चौकार ठोकले तोच डावखुरी हाताचा फलंदाज मनीष खेळण्यासाठी सज्ज. या डावाची सांगता करणारा शेवटचा चेंडू मात्र खराब चेंडू ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये खराब चेंडू समजला जातो असा चेंडू भिरकावून दिला जातोय चेंडूला आणि चेंडूवर मिळत आहेत तब्बल 6 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावपलकावर 40 धावा. हॅलो यानंतर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 वर्ष 5वे कालपासून आपण एक समालोचनाच्या माध्यमातून एक मधुर आवाज आपल्या कानी पडतोय आणि तो आवाज म्हणजे सिद्धेश काष्टे सर. तळावडे गावातील सुपुत्र सावंतवाडी तालुक्यात वेंगुर्ला तालुक्यात किंवा सिंधुदुर्गात कुठेही लीग असतील क्रिकेटच्या अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोहोचून आपल्या सुमधुर आवाजाने सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा असा आवाज मी सिद्धेश काष्टे सरांना मंचावरती आमंत्रित करतो. हॅलो सिद्धेश काष्टे सर 3 षटके असेल तर त्यांनी मंचावरती यायचंय आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी क्रिकेटशी संलग्न असणारे आपले प्रवीण परब साहेब यांना मी विनंती करेन की सिद्धेश काष्टेंचा सत्कार करायचा आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 40 धावा बनवल्यात. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रतिस्पर्धी माऊली स्पोर्ट तिरवडे संघाला. या 41 धावांचा पाठलाग केला जातो की 40 धावांचा बचाव रॉयल स्टार सावंतवाडी संघ करतो का? या सामन्यामध्ये काय घडतं काय बिघडतं सांगण्यासाठी माझे सहकारी समालोचक ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय राजा सावंत सरांकडे माईक सुपूर्द करतो आणि मी समालोचक आबा कोचरेकर आपली थोड्या वेळासाठी रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. कालपासून हा सुमधुर आवाज तळवडे गावातील आणि सावंत तालुक्यातील हा सुमधुर आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धांना क्रिकेटच्या मॅचला उपस्थिती दर्शवून आपल्या सुमधुर आवाजाने क्रीडा रसिकांना खेळाडूंना मंत्रमुग्ध करणारा आवाज सिद्धेश काष्टेकरांचा सत्कार होतोय. अभि आमरे कुठे असेल त्यांनी मंचावरती यायचे. अभि आमरे आणि प्रीतम गावडे सामन्याला लवकर यानंतर मात्र सामन्याकडे वळतोय आणि सामन्याची सर्व सूत्र समालोचन कक्षात मी समालोचक राजा सामंत सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद आबा कोत्रेकर. 18 चेंडू आणि 41 धावा.
समीकरण येऊन ठेवलंय 18 चेंडू आणि 41 धावा आणि ह्या 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो त्याचा लेखाजोखा मराठीच्या परिभाषेमध्ये कॉमेंटेटर या नात्याने मी राजा सामंत आपल्या समोर विस्तृत अंगाने मांडण्यासाठी सज्ज होतोय. थेट मैदान सफर घडवतो क्रिकेट रसिकांना. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणारे लक्ष्मण नाईक आणि फलंदाजी करण्यासाठी 2 खंदे सलामीवीर मैदानावरती दिसत आहेत. रॉयल स्टार सावंतवाडी संघाचे स्ट्राईक वरती सिद्धांत आणि नॉन स्ट्रायकर वरती परेश. सिद्धांतने या अगोदरच्या सामन्यात तुफान फलंदाजी सत्यात उतरवली होती. ते सातत्य त्याला या सामन्यात राखावं लागेल आणि त्याची साथ द्यावी लागेल ती नॉन स्ट्रायकरचा फलंदाज परेश याला. परंतु फलंदाजांचे तेच झंझावती फलंदाजी करण्याचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव आहे लक्ष्मण नाईक. थोडासा रिधम मला वाटतं मिस झाला, त्यामुळे अगदी यष्टांच्या जवळपास जाऊन त्यानं स्वतःला थांबवलं आणि पुन्हा एकदा रनिंग मार्कवरती. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आक्रमक पावित्र्यात धारण केलंय. लॉंगऑफच्या दिशेनं झेलात रूपांतर, लॉलीपॉप झेल सोडला. एक सुवर्ण संधी होती. झेलात रूपांतर झालं असतं तर 0 या धावसंख्येवरती सिद्धांत सारखा मोठा मासा जाळ्यात अडकला असता आणि 0 या धावसंख्येवरती त्याला माघारी परतावं लागलं असतं. फक्त नशीब बलवत्तर. मला वाटतं सिद्धांतच्या घरात नशीब चक्क पाणी भरतंय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय लक्ष्मण. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. संयम म्हणजे काय, रफ्तार म्हणजे काय आणि त्याचबरोबर कल्पकता म्हणजे काय, याचा त्रिवेणी संगम अनुभवता येतोय गोलंदाज लक्ष्मण करून. टेनिस क्रिकेट जगतातील युवा पिढीतील अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय लक्ष्मण. कव्हरच्या दिशेनं झेलात रूपांतर होऊ शकलं असतं. प्रयत्नशीलता अपुरी पडली. हवेत विसावलेला झेल अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर जवळपास जमिनीवरती विसावला आणि त्याचं रूपांतर एका धावेत झालं. एकंदरीत धावसंख्या होते 41 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 2. सावंतवाडी संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. फक्त सलामीवीरांच्या रूपात संयम आणि दिलेरी असा दुहेरी संगम साधत धावांचा रतीब खालावा लागेल. हा पिचवरती उसळी घेतलेला चेंडू खेळण्याचा पावित्रा घेतला होता स्क्वेअरलेगच्या दिशेनं. चेंडू फलीच्या खेळात चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर भरकटला. पंचांनी दोन्ही हा समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते बिनबाद 3 धावा. चेंडू फलीच्या खेळात कधी फलंदाज आपलं प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज आपलं प्रभुत्व सिद्ध करतो. क्षेत्ररक्षकांची भूमिका सुद्धा पहिल्या क्रमांकाची असावी लागते. लक्ष्मणचा हा चेंडू आक्रमक पावित्र्यात धारण केला होता. पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर राखत पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 41 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 4 धावा. क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे पंच जो निर्णय देतील तो अंतिम मानला जातो आणि त्या अनुषंगानं क्रिकेट खेळावं लागतं. त्याच्यासाठी खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवणं गरजेचं असतं. सामन्यात हारजीत नाण्याच्या 2 बाजू असतात, परंतु पराभव सुद्धा असा असावा की जिंकणाऱ्यापेक्षा पराभूत झालेल्या संघाची चर्चा जास्तीत जास्त ऐकायला मिळावी. तिरवडे संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी होती म्हणून 40 धावा फलकावरती लागल्या. 41 धावांचं आव्हान घेऊन सावंतवाडीचा संघ मैदानावरती उभा टाकलाय. थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. सामना कोण जिंकणार, सामन्याबद्दल भाकीत करणं मात्र चुकीचं ठरू शकतं. लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं वेगवान मारा. आक्रमक पावित्रा धारण केलाय परंतु चेंडूचा अंदाज आला नाही फलंदाजाला. सिद्धांतला
चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल, तर तो स्वतःला सावरू शकतो. त्याच्याकडे काबिलियत आहे, फक्त ती काबिलियत सत्यात उतरवणं गरजेचं, कारण त्याच्या फलंदाजीवरती संघाची मदार अवलंबून. संयम राखत फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवला तर झंझावती वादळी खेळी साकारण्याची काबिलियत त्याच्या बॅटमध्ये निश्चितच आहे. शपा लावून खेळण्याचा पावित्रा घेतला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू कॉन्टिंग केला गेला. सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करतोय त्या संघाचं नाव आहे तिरवडा संघ. प्रथम फलंदाजी केली होती सावंतवाडी संघानं 40 धावा फलकावरती लावल्या होत्या. 41 धावांचं आव्हान घेऊन तिरोडेचा संघ मैदानावरती उभा टाकलाय. स्कोरलेगच्या डोक्यावरून आक्रमक शैलीदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक, खणखणीत नेत्रदीपक गगनचुंबी षटकार अनुभवता आला तो सिद्धांच्या बॅटमधून. एकंदरीत धावसंख्या होते 41 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 10 धावा. सुरुवातीला कॉमेंटेटर म्हणून या ठिकाणी कार्यरत होते आबा कोचरेकर. त्यानंतर सावंतवाडीचे सुपुत्र काष्टे हे कॉमेंटेटर करणार असते, त्यामुळे माइंडमध्ये त्यांच्या होतं सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी कुठला संघ करतोय तो. परंतु अचानक त्यांना फोन आल्यामुळे मैदान सोडून कॉमेंट्री कक्ष सोडून त्यांना जावं लागलं. प्रत्येकाची कामं असतात, प्रत्येकाचं शेड्यूल असतं, त्यामुळे अचानक कॉमेंटेटर या नात्यानं माझं नाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीला तिरोडा संघ असा उल्लेख करायचा ऐवजी मी सावंतवाडी संघ असा उल्लेख केला. अनपेक्षित काही गोष्टी घडत असतात, चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि थेट पुन्हा एकदा मैदानाची सफर घडवतो. सावंतवाडी संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवातीची फलंदाजी पत्त्याचा बंगला कोसळावा तशी कोसळली, परंतु खालच्या क्रमांकाच्या फलंदाजाने मात्र धावाला आकार दिला. त्यामुळे 40 धावा फलकावरती लागल्या. 41 धावांचं आव्हान तिरोडेचा संघ सेकंड इनिंग मध्ये मैदानात उभा टाकलाय. एकंदरीत धाव संख्या झाली आहे बिनबाद 10. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. पुन्हा एकदा यष्टीरक्षकानं चेंडू सुपूर्द केलाय तो गोलंदाजाकडे. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिलं षटक टाकलं होतं लक्ष्मणनं सावंतवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो मनीष. अप्रतिम मनीषचा चेंडू. फलंदाजाची खऱ्या अर्थानं वा केली पाहिजे. क्षणार्धात चूक झाली असती तर त्रिफळाचीत होऊन फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. इतका अप्रतिम चेंडू, अगदी मधल्या एष्टीवरचा संयमपूर्ण चेंडू असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं आणि मनीषच्या चेंडूचा सामना करेल तो स्ट्राईकवरचा फलंदाज सिद्धांत. आक्रमक पावित्रा धारण केलाय. झेलात रूपांतर होऊ शकतं. थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. आपल्या फॉलो थ्रू मधून झेलात रूपांतर करण्याचा पावित्रा घेतला होता, परंतु शरीराचं संतुलन राखू शकला नाही. झेल सुटला आणि त्याचं रूपांतर एका धावेत करण्याचा मानस होता फलंदाजाचा आणि तीच धाव आत्मघातकी ठरली. झेल सुटल्यानंतर गोलंदाजानं क्षेत्ररक्षका नात्यानं स्वतःला सावरलं. झपकन चेंडू बॅकअप केला आणि नॉस्ट्रायकरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पहिला गडी गारत होतोय. बाद झालेल्या फलंदाजाचं नाव आहे परेश. एकंदरीत धावसंख्या होते 41 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 11 धावा. माफ करा, एक गडी बाद 12 धावा. एकंदरीत धावसंख्या होते एक गडी बाद 12 धावा. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा मनीष चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्कोरलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा पावित्रा घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर शफल होत खेळण्याचा पावित्रा, परंतु टायमिंग साधू शकला नाही आणि त्यामुळे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आक्रमक पावित्रा धारण केलाय. लॉंग लेगच्या दिशेनं झेलात रूपांतर होऊ शकतं.
गचाळ क्षेत्ररक्षण, झेल सुटला आणि त्याचं रूपांतर एका धावेत झालं. ज्यावेळी टिचून गोलंदाजी केली जाते त्यावेळी अपेक्षित असतं ते दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्याच दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा प्रकर्षानं अभाव जाणवतोय. आतापर्यंत लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षकानं एक झेल सोडला आणि त्यानंतर लॉंगलेगच्या दिशेनं दुसरा झेल आणि ह्याच षटकात गोलंदाजाकडून फॉलो थ्रू मध्ये अगदी यष्ट्यांच्या जवळपास एक झेल सुटला आणि तो वास्तव तुम्हाला अनुभवता आला. फक्त नशीब बलवत्तर झेल सुटल्यानंतर गोलंदाजानं स्वतःला सावरलं, झपकन चेंडू बॅकअप केला आणि नॉनस्ट्रायकरच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे पहिला गडी तारच झाला धावचीतच्या रूपात. सामना जिंकायचा असेल सावंतवाडी संघाला तर आवर्जून सांगू इच्छितो क्षेत्ररक्षकांनी चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि दर्जा सिद्ध करणारं क्षेत्ररक्षण सत्यात उतरवलं पाहिजे. कारण अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्णत्वास गेलेत. ते 6 चेंडू म्हणजे षटकाची सांगता झाली आहे. आता शेवटच्या षटकातील 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूवरती विजयासाठी आवश्यक आहेत त्या धावा. सहा चेंडू आणि 29 धावा. 6 चेंडू आणि 29 धावा. सहा चेंडू आणि 29 धावा असं समीकरण येऊन मैदानात ठेपलंय. फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय स्ट्राईकवरचा फलंदाज. फलंदाजाचं नाव आहे सिद्धांत. पुन्हा एकदा स्कोररने आमच्या काउंटिंग केलंय आणि निदर्शनात आणून दिलंय की 6 चेंडू आणि 28 धावा. 6 चेंडू आणि 28 धावा. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक. खणखणीत नेत्रदीपक गगनचुंबी षटकार. एकंदरीत 6 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. धाव संख्या होते 1 गडी बाद 19 धावा. आता चेंडू शिल्लक राहिले ते शेवटच्या षटकातील शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूंवरती विजयासाठी आवश्यक आहेत त्या 22 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूवरती आणि या 5 चेंडूंवरती आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. यालाच म्हणतात अनपेक्षितता. आणि म्हणूनच क्रिकेटच्या बाबतीत भाकीत करणं खऱ्या अर्थानं चुकीचं ठरू शकतं. 4 चेंडू आणि 18 धावा. 4 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव आहे तुषार. त्याला हुशार राहून प्रत्येक चेंडूचा मिलाप साधावा लागेल. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तो साधतोय. शेवटच्या चेंडू पर्यंत संयम कल्पकता असा दुहेरी संगम साधत प्रत्येक चेंडूचा त्याला मिलाप साधावा लागेल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. त्याहीपेक्षा अप्रतिम दर्जा सिद्ध करणारं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाचं नाव आहे मनीष. शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक राहिलेत. शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या धावा. 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धावा. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता.
अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक साधतोय तो तुषार. सावंतवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना तुषार गेल्या वर्षीच्या स्पर्धेत सुद्धा या मैदानावरती अप्रतिम दर्जा सिद्ध करणाऱ्या खेळाचं प्रात्यक्षिक घडवण्यात कमालीचं यश संपादन करून गेला होता आणि तेच सातत्य यावर्षी तो सत्यात उतरवतोय आणि त्यामुळे सिंधुदुर्ग स्तरावरती अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याचा लौकिक आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू 17 धावांची आवश्यकता. आक्रमक पावित्रा धारण केलाय मिडविकेटच्या दिशेनं. उत्तुंग षटकार 11 धावांनी विजयावरती शिक्कामोर्तब केलंय ते सावंतवाडी संघानं. पराभूत झालेल्या तिरवडे संघाचं खऱ्या अर्थानं मी आभार मानतो आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो हॅलो. आणि विजेत्या ठरलेल्या सावंतवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन करतो.